कुंभ मेले में पिछड़े 3 भाई अब मिलेंगे या नहीं। तुम्ही मनमोहन देसाईंच्या 1977 साली आलेल्या अमर अकबर अँथनी सिनेमातील हा आयकॉनिक डायलॉग ऐकलाच असेल। आपल्याकडच्या सिनेमात कुंभमेळा आणि त्यात एकमेकांपासून ताटातूट होणं या संदर्भात अनेक कथानकं दाखवली आहे। खरं तर अशा कुंभमेळ्यासारख्या मेळाव्यात सहभागी झालेल्या लोकांची संख्या लाखोंच्या घरात असते। त्यामुळे त्यात हरवलेल्या प्रियजनांचा शोध घेणं खरोखरच दुरापास्त होऊन बसतं। यंदा 13 जानेवारीपासून सुरू झालेला कुंभमेळा तर जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यापैकी एक मानला जातो। त्यामुळे अशा विराट सोहळ्यात लोकांची आपल्या प्रियजनांपासून ताटातूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सर्व शक्यतांचा विचार करूनच केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभात हरवलेल्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी AI यंत्रणेवर चालणारं संगणकीकृत खोयापाया केंद्र सुरू केलंय। पण हे केंद्र नेमकं कसं काम करतं, महाकुंभात याचा कसा फायदा झाला आहे, याच्या या आणि अशा अनेक गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात सहभागी होण्यासाठी आणि इथल्या पवित्र नदीत स्नान करण्यासाठी दररोज लाखो भाविक हजेरी लावत आहेत। अशीच एक महिला आपल्या सासूबाईंसोबत नदीत स्नान करण्यासाठी गेली होती, पण गर्दीमुळे त्या महिलेची आणि सासूची ताटातूट झाली। सासूबाई सापडत नाहीत म्हणून कासावीस झालेल्या या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे। या व्हिडिओमध्ये ती महिला रडत असून आपली सासू हरवली असल्याचं सांगताना दिसत आहे, पण तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी तिला धीर दिला आणि पोलिसांची मदत घेण्यास सुचवलं। खरं तर हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, पण महाकुंभासारख्या मोठ्या सोहळ्यात अशा कितीतरी घटना घडत असतात। त्याच पार्श्वभूमीवर प्रयागराज प्रशासनाने कुंभमेळा परिसरात डिजिटल महाकुंभ खोयापाया केंद्र सुरू केले। आतापर्यंत या केंद्राने महाकुंभात हरवलेल्या शेकडो व्यक्तींना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केला आहे। त्यासाठी मैदानात मोठमोठ्या LED स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत। हरवलेल्या व्यक्तींचा फोटो आणि त्याच्याशी संबंधित इतर तपशील त्या स्क्रीनवर दाखवला जातो। एवढंच नाही तर त्या व्यक्तीचं नाव, गाव इत्यादी सर्व माहिती लाऊडस्पीकरवरून पुकारण्यात येते। त्यामुळे त्याचे कुटुंबीय तो आवाज ऐकून आणि स्क्रीनवर दिसणारा फोटो पाहून त्या केंद्राकडे धाव घेतात आणि पूर्ण खात्री झाल्यानंतरच त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केलं जातं। 15 जानेवारीला आणखीन एक अशीच घटना घडली होती। महाकुंभात 7 वर्षीय धर्मजित आणि 6 वर्षीय विकास कुमार ही 2 मुलं हरवली होती। पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या दोघांना शोधून काढलं आणि त्यांना खोयापाया केंद्रावर घेऊन आले। त्यानंतर त्या दोघांचे फोटो मैदानात लावलेल्या डिजिटल स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आले। स्क्रीनवर दिसणाऱ्या त्या दोन्ही मुलांचे फोटो पाहून त्यांचे कुटुंबीय तात्काळ त्या ठिकाणी आले आणि ओळख प्रक्रिया पूर्ण होताच ते सुखरूप आपल्या मुलांना तिथून घेऊन गेले। हरवलेल्या लोकांना मदतीसाठी शेकडो एकरवर पसरलेल्या त्रिवेणी संगमाच्या मैदानावर एकूण 10 खोयापाया केंद्राची निर्मिती करण्यात आली। वास्तविक यंदाचा कुंभमेळा परंपरा आणि तंत्रज्ञानाचा परिपूर्ण मिलाप आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासनाने केवळ इथलं वातावरण सुरक्षित ठेवलं नाही, तर कोणत्याही कुटुंबाला फार काळ विभक्त होण्याच्या दुःखाला सामोरं जावं लागणार नाही याचीही काळजी घेतली आहे। त्यामुळे AI शी संलग्न असलेल्या या खोयापाया केंद्राचा खूप फायदा होत असल्याने लोक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहेत। तसंच या दोन्ही सरकारने संयुक्तपणे केलेल्या या भव्य नियोजनाचं कौतुक देखील करत आहेत। एकूणच डिजिटल महाकुंभ खोयापाया हे केंद्र सरकारच्या कार्यक्षम प्रशासनाचं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे। AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरकारने स्थापन केलेल्या या डिजिटल केंद्राने पुन्हा एकदा त्याची कार्यक्षमता आणि मानवतेप्रती समर्पण सिद्ध केलं आहे। खरं तर यंदा प्रथमच या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला। त्यामुळे या नाविन्यपूर्ण नियोजनावर कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणारे भाविक समाधान व्यक्त करत आहेत। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।